फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित, अवघे निरसुने काम घ्यावे नाम विठोबाचे, ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. तुका म्हणे देवाविन, तुका म्हणे देवाविन, केला शीन तू मिथ्या, ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां, करुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेषु विघ्नस्वराट, तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारि मृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. हा सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज आपल्या स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या मनाबरोबरच सर्व जनालाही उपदेश करतात. ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. कशाचा उपदेश करतात तर बाबा हे मना आणि त्याचबरोबर हे जना. फलकट तो संसार, हा सर्व संसार कसा आहे, फलकट आहे. आणि या सर्व फलकट असलेल्या संसारामध्ये सार काही आहे की नाही महाराज, तर सार एक आहे. काय आहे सार, तर एक सार भगवंत. ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. असं म्हणले संसार फलकट असेल, सार भगवंत असेल, आम्हाला काय देणं घेणं त्या भगवंताशी, काय देणं घेणं त्या संसाराशी. तर तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही. अवघे निरसुने काम, फलकट असलेला संसार बाजूला जर सारायचा असेल तर त्या संसार विषयक असलेल्या मनातल्या कामना पहिल्यांदा बाजूला साराव्या लागतील. आणि त्या सारभूत असलेल्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताचं नाम आपल्याला घ्यावं लागेल. अवघे निरसुने काम घ्यावे नाम विठोबाचे. म्हणजे या संसारालाच का बाजूला सारायचं आणि त्या देवाचीच प्राप्ती का करून घ्यायची, तर त्याचं कारण असं आहे की या मनुष्य जन्मामध्ये
देव प्राप्तीसाठी केलेले जर आपलं आयुष्य जर देव प्राप्तीसाठी खर्च करण्यात आलं तर त्या आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. आणि ज्या आयुष्यामध्ये देवा वाचून इतर कोण्या तरी गोष्टीचे मिळविण्यामध्ये जर आयुष्य खर्च करण्यात आला असेल तर त्या गोष्टीला काही महत्व नाही. तुका म्हणे देवा वीण केला शीन तो मिथ्या. देवा वाचून इतर जे काही तुम्ही कराल ना तो केवळ शीन आहे, कारण तो मिथ्या वस्तूबद्दल केलेला प्रयत्न असल्यामुळे तो केवळ शीण भाग प्राप्त होणार आहे. म्हणून देवा वाचून इतर कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला प्रयास करायचा नाही. केवळ देवाच्या प्राप्तीसाठीच आयुष्यामधला क्षण आपल्याला खर्च करायचा आहे. अशा प्रकारचा हा उपदेश मी माझ्या मनालाही करतो आणि मनाबरोबर सर्व जनालाही करतो. असा हा या अभंगाचा एकंदरीत सरळ सरळ अर्थ आहे. वेळेची मर्यादा सांभाळून या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. पण त्या अगोदर हा जो भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षापासून आपल्या पवित्र पुण्यभूमी असलेलं हे गाव संगमवाडी या गावामध्ये चालू आहे. अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी झालेली हे गाव आहे, तीर्थस्वरूप झालेली ही गाव आहे. आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, सर्व तरुणांच्या सहकार्यातून आणि सर्व आबालवृद्ध माता भगिनीच्या सद्भावनेमधून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये सुंदर अशा प्रकारे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव चालू आहे. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण भागवताचार्य सदानंद गुरुजी आपल्या अमृतमय वाणीच्या द्वारा भागवत कथा आपल्याला सांगत आहेत. आणि त्याचबरोबर हा कीर्तनाचा कार्यक्रमही दररोज रात्री आपल्याला ऐकायला मिळतो आहे. आणि या कीर्तनाच्या निमित्ताने परिसरातून जमलेली हे सर्व गुणवान भजनी मंडळी, आता सगळ्याची नावं काही सांगू सगळ्याची, कारण त्यात आपला वेळ जाईल की नाही. त्याच्यामध्ये सर्वश्री आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, मृदंग मेरू, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या बरोबरचा मृदंग वादक आज बघायला मिळत नाही. भडभड करणारे, धडधड करणारे, गरजा करणारे मृदंग वादक आपल्याला खूप बघायला मिळतील. पण अगदी अशा प्रकारचा शास्त्रीय शुद्ध मृदंग जर ऐकायचा असेल तर आमच्या नामदेव बाबाकडून ऐकायला लागेल. ते आज या कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आमचे परममित्र माऊली, आम्ही लहानपणचे दोस्त आहोत, काय लंगोटी आहे. एका ठिकाणी आम्ही मधुकरी मागितलेली आहे. त्यांनी मृदंगाचा अभ्यास केला आणि मी कीर्तन सांगायचा अभ्यास केला. फरक एवढा दोघांमध्ये, बाकी एकमेकांसोबत राहिलेली आम्ही. तर खूप सुंदर मृदंग वाजवतात. नैसर्गिक गोडवा जो हातामध्ये असावा तो माऊलीच्या हातामध्ये बघायला मिळतो. यासाठी माऊलीसाठी एकदा सर्वांनी काय, माऊलीचं गाव असलं म्हणून काय झालं, आपल्या गावातलं कौतुक कोणा करावं, आपण करू नये तर कोणा करायचं. आणि त्याचबरोबर हे परिसरातून आलेली आमचे तळ्याची वाडी आहे. त्याचप्रमाणे आमचे गोलेगावचे नाथ महाराज आहेत. आनंदवाडीचे टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून शेकापूरचे टाळकरी आहेत. आमचे गोपीनाथ गुरुजी आनंदवाडीकर आहेतच. फोकस मुळे दिसत नसेल. खरी गोष्ट आहे. वयाचा दोष आहे. हा, त्याच्यामुळे ते झालं बघा तसं. पण मला वाटलं तुमच्याकडे बघायला फोकसची गरजच लागली. फोकसची गरज बघायला मजाकडे लागते. किती फोकस तुम्ही मोठा करा तरी पण असंच बघावं लागेल. अशी माझी परिस्थिती आहे. तर आमचे गोपीनाथ गुरुजी आहेत, खूप सुंदर भजन म्हणतात. पेमराव मामाचे सुपुत्र आहेत, त्या परमपूज्य परमादरणीय पंढरपूरचे निष्ठावंत वारकऱ्यांचे प्राण आमचे पेमराव मामा. खर तर त्यांच्या संगतीमुळे मला या परिसरामध्ये आपल्या या सगळ्या गावाला येण्याचा योग आला. असे ते पेमराव मामा, त्यांचे हे सुपुत्र आहेत. खूप सुंदर भजन म्हणतात. तर आपणा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळीकडून मला हे निमंत्रण प्राप्त झालं बरेच दिवसाच्या नंतर. मी याच्या अगोदर बरेच वेळेस आलेला आहे. काल्याचं कीर्तनही आपल्या गावामध्ये बरेच वेळेस केलेलं आहे. आणि अधूनमधून कोणती तेरवी असो, अजून काही कोणता कार्यक्रम असो, त्याही कार्यक्रमाला मी आपल्या गावामध्ये आलेलो आहे. पण या 10 वर्षामध्ये थोडस गॅप झाला.
आणि कोणीतरी असं म्हणलं म्हणे की एकनाथ महाराजाचं कीर्तन या आज आहे तर आज पाऊस आला आणि माग ज्यावेळेस कीर्तन एकनाथ महाराजाचं होतं त्याच दिवशी पाऊस आला होता 2014 एक नाही त्याही वर्षी पाऊस आला होता आणि याही वर्षी पाऊस आला मंडपला आम्हाला मध्ये कीर्तन करावं लागलं होतं त्यावेळेस यावेळेस तसं काही झालं नाही मग आता दुमार असं होऊ नये की दुमार ज्या वर्षी पाऊस पडेल त्याच वर्षी एकनाथ महाराज असं होऊ नये डोबार खुमाई हे लहान लहान मुलं या ठिकाणी उभे आहेत टाळ घेऊन उभे आहेत आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण या वयामध्ये जे संस्कार लागतात ते आयुष्यामध्ये कधीही धुतल्या जात नाही कारण कोरी पाठी असते रिकामं मन असतं आणि त्या रिकाम्या मनावर कोऱ्या पाठीवर जर एकदा संस्कार झाले की ते आयुष्यभर कधीच धुतल्या जात नाहीत आणि नंतर आपल्यासारख्या मोठ्या वयाचं झाल्याच्या नंतर केस पांढरे व्हायला लागलेत दात पडायला लागलेत हालायला लागलेत अशा वयामध्ये जर संस्कार करायचे म्हणजे तर कसं काय शक्य आहे सगळं काळोबेर होऊन गेलेलं असतं आपलं हे की नाही झाड जर एखादं वाकवायचं ठरलं सरळ करायचं ठरलं तर त्या झाडाची पालवी बारीक अंगठ्यावणी असतानाच करता येते का कासऱ्यात न मोवायसारखं बूड झाल्यावर करायचे त्या झाडाला सरळ कधी करता येते लहान झाड असताना आपल्याला त्याला सरळ करता येते पण कासऱ्यात न मावण्यासारखं जर बूड झालं तर त्याला सरळ कसं करावं लागेल त्याला सरळ करायची एकच पद्धत आहे कटई मशीनवर नेणे याच्याशिवाय दुसरा विलास नाही आता हे लहान लहान लेकर याचं वय संस्कारक्षम अशा प्रकारचं वय आहे ज्याच्यावर संस्कार केलेले टिकून राहतात चटकन संस्कार होतात जे शिकवावं ते त्यांच्या ध्यानात बसतं आणि हे अशा प्रकारचे लेकर आज कीर्तनामध्ये उभे आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी या वयात हे नवल आहे त्याचं नाहीतर असं वय होऊन जाते माणसाचं केस पांढरे होतात दात पडून जातात गुडघे उठू देणार कंबर बसू देना आणि त्याही वयामध्ये माणसं त्यांना या वयात असं वाटत नाही की दुर्भाग्य म्हणावं लागेल पण या लेकरांचं कौतुक असं करावं लागेल आपल्याला की या वयात ज्या वयात खेळायला पाहिजे उड्या मारायला पाहिजे ज्या वयात आता घरी झोपी जायला पाहिजे होतं त्या वयामध्ये हे लेकर या वयात असं त्यांना वाटलं या परमार्थात यावं असं वाटलं ही त्यांचे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तर असो अशा प्रकारे या सुंदर वातावरणामध्ये आजचं हे कीर्तनाची सेवा जी माझ्याकडे आलेली आहे या सेवेच्या निमित्ताने घेतलेला जो अभंग आहे तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे या अभंगावर आपण वेळेची मर्यादा सांभाळून चिंतन करण्याचा प्रयत्न करूया अगोदर एकदा भगवंताचं नामस्मरण सर्वांनी करायचंय फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित मनाला महाराज या अभंगाच्या द्वारा शिकवतात आणि मनाला शिकवणं हेच महत्वाचं असतं संस्कार हे मनावर घडत असतात शरीरावर घडत नसतात चांगला किंवा वाईट माणूस हे त्याच्या मनावर ठरत असतो वरच्या रंगारूपावर ठरत नाही वरून कितीही जरी गोरेपान असला नाकाडोळी निटास असला तरी पण तो चांगलाच असतो असं नाही आणि वरून दिसायला कितीही जरी बेढब असला तरी तो वाईटच असतो असं आपल्याला म्हणता येणार त्याच्या
त्याच्या मनाच्याकडे पाहूनच ठरवता येतं माणूस सज्जन आहे का दुर्जन आहे. माणूस हा माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे का माणूस हा राक्षसाच्या गणतीत करण्याच्या लायकीचा आहे, हे त्याच्या मनावरून ठरत असतं. शरीरावरून, दिसण्यावरून, त्याच्यावरच्या कोणत्याही गोष्टीवरून, अंगावर कपडे कसे घातले त्याच्यावरून ठरवता येतं का त्या माणसाच्या मनावरून ठरवता येतं. मनावरून ठरवता येतं. रावणाला आपण सगळेच जण वाईट म्हणतो. रावण दिसायला खरंच वाईट होता का हो? दिसायला तर सुंदर होता. मी असं रामायणामध्ये वाचलंय बुवा की रावण दिसायला अतिशय सुंदर होता. दिसायला अतिशय सुंदर होता तरी पण त्याला आजपर्यंत हजारो वर्षापासून सगळे लोक वाईटच म्हणत आले. त्याच्या मनावरचे संस्कार वाईट होते म्हणून का दिसायला वाईट होता म्हणून? संस्कार वाईट होते म्हणून तो वाईट आहे. म्हणून वरच्या गोष्टीवर काहीही अवलंबून नाही. मनाने जर करायचं ठरवलं तर माणूस काहीही करू शकतो, आणि मनाने जर करायचं नाही असं ठरवलं तर त्याला कितीही बळजबरी करा तो करू शकणार नाही. आमचे उमरसकर मौली एक उदाहरण सांगायचे. एकाच्या घरी पुंगी वाजवायचा धंदा पिढ्याजात चालत आलेला, सनई वाजवायचा धंदा पिढ्याजात चालत आलेला. त्याच्या बापाला असं वाटलं आपल्या पोरानेही हा व्यवसाय करावा, पण त्या पोराची काही इच्छा तो व्यवसाय करण्याची नाही. बऱ्याच वेळा सांगून बघितलं पोराला, पण ते पोरगा ऐकायला तयार नाही. शेवटी एक दिवस बाप असा रागात आला, त्या पोराला धरलं हाताला, त्याला असं जमिनीवर झोपवलं, त्याच्या छातीवर बाप बसला, ते सनई हातात घेतली, जबरदस्ती त्याच्या तोंडात कोंबली आणि म्हणजे आता तरी वाजवशील की नाही. त्यावेळेस त्या पोरानं सनई तोंडात घेऊनच सांगितलं, बाबा फुकायचं काम तर मलाच करावं लागेल ना. मी जर या सनईमध्ये फुकलंच नाही तर ही सनई वाजल कशी काय. इथपर्यंत तुम्हाला करता आलं, पण आता इथून पुढचं काम तर मलाच करावं लागेल ना. म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर पहिल्यांदा मन माणसाचं तयार असावं लागतंय. अरे मनावर घेतल्यावर माणसं फाशी घ्यायले. मनावर घेतल्यामुळं माणसं रेल्वेच्या रुळावर जाऊन पडाले. मनावर घेतल्यामुळं माणसं आवाज पियालेत. मनावर घेतल्यामुळंच की काय दाखवत आहे महाराज. आमच्या नामदेव बुवांनी मनावर घेतलं त्या वयात मी मृदंग वादक होणार, आणि आज मृदंग वादक आहे. मला वाटलं होतं की मी कीर्तनकार व्हावा, आज मी कीर्तनकार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे मनावर घेतलेल्याच गोष्टी आहेत ना, परिणाम आहेत ना. म्हणून मनावर जर घेतलं तर माणसाला काय करता येऊ शकत नाही. पण आपण मनावर घेत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय महाराज एवढंच काय, देव होऊ अशी ज्याची इच्छा असेल, ज्यानं देव व्हायचं मनावर घेतलं असेल त्याला देव होता. निधान
देह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवचे हो म्हणती ते होते तरी का चित्ती न धरावे. चित्तावर जर धरलं, मनावर जर घेतलं तर देव होण्याची इच्छा असेल तरी देव होता येतं. एवढी शक्ती त्या मनामध्ये आहे महाराज. राम म्हणता रामजी होईजी. पदे बैसोने पदवी घेजे. राम व्हायचं मनात आणलं तरी राम होता येतं असं सामर्थ्य त्या मनामध्ये आहे. बघा ना, बारीक सारीक गोष्टी सुद्धा आपल्या मनावरच अवलंबून असतात. कीर्तनामध्ये यावं असं आपल्या मनालाच वाटलं पहिल्यांदा आणि म्हणून आपण कीर्तनाला आलो. जर समजा अर्ध्या कीर्तनातच एखाद्याला वाटलं चला उठून जाऊ आपण घराला, मनावर आल्यामुळेच माणसं उठून जातात ना. आज जाणार नाही कोणी. ह्या सगळ्या मनावरच्या गोष्टी. माणसं तंबाखू खायला शिकतात मनात आलं म्हणून, विडी ओढायला शिकतात मनात आलं म्हणून, अजून पुढच्या गोष्टी काही काही करायला शिकतात ते सुद्धा मनात आलं म्हणूनच. आणि शेवटी सोडण्याची जी सुरुवात होते ते सुद्धा कुठून होते? मनापासूनच होते. मनात आलं की तंबाखू सुटायला वेळ लागत नाही, मनात आलं की पुड्या सुटायला वेळ लागत नाही, मनात आलं की बिडी सुटायला वेळ लागत नाही. एक माणूस म्हणू लागला, महाराज काय करावं, बिडीच सुटना झाली, बिडीच सुटना झाली. हातात अशी धरलेली दोन बोटामध्ये अशी बिडी धरलेली. ते मला महाराज बिडीच सुटना. मी म्हणलं लई सोपं आहे बिडी सोडायचं. म्हणजे कसं काय सोपं आहे? मी तर लई प्रयत्न केला म्हणला. पंढरपूरला जाऊन सोडली सुटना झाली म्हणला. चंद्रभागेत उभं टाकून सोडली म्हणला तरी सुटना झाली. पांडुरंगाच्या पायावर नेऊन टाकली म्हणला तरी सुटना झाली. सुटत नाही झाली म्हणला ना आता काय. आणि अशी बिडी हातात धरून मी म्हणलं असं कर, ते दोन बोट आहेत की नाही असं कर म्हणलं, झालं सुटली. सोडायला काय उशीर आहे का त्याला? एवढाच अंतर आहे. हे दोन बोट असे जे धरलेले आहेत याला असं अलग करा, बाजूला करा, झाली सुटली. पण हे दोन बोट अलग करण्याकरता आधी मनावर यावं लागते. ते की नाही, मनात यावं लागते. आधी मनात आलं की बिडी सुटणं अवघड नाही महाराज. एकदा गंमत अशी झाली, एकाने आपल्या नवीन गावला कीर्तनाला गेलो. त्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर एकाच्या घरी नेऊन सोडलं, नेऊन बसवलं. योगायोगानं त्या घरचा जो मालक होता, घर मालक, त्याला पियाचा नाद होता. पियाचा नाद होता. ते योगायोगानं घरी नव्हता ते. आणि त्याची पत्नी समोर आली, दर्शन घेतलं. म्हणजे महाराज आमच्या मालकाला सांगावं काहीतरी, रोजच पिऊन आलेत बघा, रोजच ते लेकराला शाळेत जायला पुस्तकं नाही, वह्या नाही, घरात ते फोडणीला तेल नाही म्हणली. आणि अशा अवस्थेमध्ये पिण्याशिवाय राहणार. त्यांना संसाराची काळजी नाही, कोणाची काळजी नाही. काहीतरी सांगाल, तुमच्या सांगण्यामुळे काही फरक पडला तर लई आनंद होईल. मी म्हणलो ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्या सांगण्यामुळे जर एखाद्याच्या जीवनामध्ये बदल घडत असेल तर सांगायला काय हरकत आहे. सांगणं हेच आमचं काम आहे. बोलवा त्यांना कुठं आहे ते. म्हणजे महाराज इथं कुठं सापडतील, म्हणजे कुठं तरी नालीला पडले असतील म्हणजे ते. मला तिथून घेऊन या उचलून. मग दोन पोरं गेले असे चांगले तगडे आणि त्या पैलवानाला धरून आणलं माझ्या समोर. समोर बसवलं. असं समोर बसवल्याच्या नंतर तो त्या अवस्थेतच होता. त्या मी म्हणलं बाबा हे असं करणं चांगली गोष्ट नाही. बघा ना, या पोरीच्या बापानं तुम्हाला 25 एकरचा धनी म्हणून तुमच्या बरोबर लग्न लावून दिलं. आज 25 गुंठे सुद्धा तुम्ही ठेवलं नाही. सगळं त्या दारूच्या पायी घातलं, बर्बाद केलं. लेकरा बाळाच्या शाळेची व्यवस्था नाही, घरच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. हे असलं काय करता? तुम्हाला बरं वाटतंय काय? आणि हे करणं चांगलं नाही. ते बोला महाराज बिलकुल बंद. चांगली गोष्ट आहे, बंद म्हणाला. हे इतक्या कमीत कमी वेळामध्ये बंद म्हणून यानं जाहीर केलं. म्हणले माझ्याच खिशातले 10 रुपये काढले. म्हणलं जरा पेढे घेऊन यायची, पेढे घेऊन या. ते पेढे ज्याच्या पैसे हातात देऊ लागलो तो माणूस म्हणला महाराज आधी काय बंद म्हणाले ते तर विचार. बिडी बंद, पुडी बंद, का पियाचं बंद, अजून काही बंद, ते तर पहिल्यांदा विचारा. मी म्हणलं सगळंच आहे का? हा म्हणजे सगळंच आहे यांच्याकडे. बरोबर. म्हणलं एवढ्या सगळ्या व्यसनापैकी एक जरी तुम्ही यावेळेस सोडलं तरी आनंदाची गोष्ट आहे. यापैकी काय सोडणार तुम्ही सांगा, काय बंद करणार? ते म्हणलं महाराज हल्ला याचा बंद. म्हणलं कमाल झाली. दारू बंद नाही, पुडी बंद नाही, बिडी बंद नाही, आणि काय बंद? महाराजच घाला याचा बंद.
सोडीच ना माणसं, सुटच ना. का सुटणार? तर मनावर घेणार. बस त्याचं एकच उत्तर आहे, मनावर घ्या, मनात निश्चय करा आणि निश्चय मनामध्ये झाला रे झाला. निश्चयाचं बळ एकदा तुम्हाला मिळालं रे मिळालं, हे फळ मिळायला जास्त वेळ लागतच नाही. निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. निश्चय मनामध्ये केला रे केला की फळ मिळायला उशीर लागत नाही. पण आपण आपल्या मनाचा निश्चयच करत नाही, कारण मन हे अतिशय चंचल अशा प्रकारची गोष्ट आहे. एका धाऱ्यावर मन कधी राहतच नाही. हे करू का ते करू, ते करू का हे करू, असे अनेक इकडे एकदा तिकडे एकदा अशा प्रकारे ते मन जात राहतं, सरकत राहतं. एक निश्चय त्या मनाचा कधी होत नाही आणि म्हणून आपण मनात धरलेलं कधी पूर्ण होत नाही. अर्जुनाच्या समोर सुद्धा हाच प्रश्न होता. अर्जुन भगवंताला विचारतो की हे भगवान, चंचलम हे मन कृष्ण प्रमाथे बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे भगवंता, माणसाचं मन हे अतिशय चंचल आहे. चंचलम हे मन कृष्ण, बरं नुसतं चंचल आहे असं नाही, प्रमाथे म्हणजे चुका करणार आहे, बलवत म्हणजे बलवान ताकदवाला आहे. त्या मनाचंच ऐकावं लागते सगळ्या. मनाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं बळ आहे त्या मनामध्ये. दृढम अगदी मजबूत अशा प्रकारचं ते मन आहे. आणि त्या मनाला आवरणे म्हणजे वाऱ्याला आवरण्यासारखं आहे. म्हणजे वाऱ्याला वारा आवडते का कोणाला? आवरत नाही. त्याप्रमाणे वायोरिव सुदुष्करम, वायूला आवरणं जसं दुष्कर आहे त्याप्रमाणे मनाला आवरणे दुष्कर आहे. आणि हे अर्जुनाचा अशा प्रकारचा प्रश्न ऐकला भगवंताने आणि भगवान त्याला उत्तर देताना असं म्हणतात की अर्जुना, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. असंशयम महाबाहो, काहीच संशय नाही तुझ्या या बोलण्यामध्ये. पण अभ्यासेन तु कौंतेय, अभ्यासाच्या योगाने, सतत सतत केलेल्या प्रयत्नाच्या योगाने, वैराग्येन च गृह्यते, आणि विरक्तीच्या द्वारा, वैराग्याच्या द्वारा या मनावर ताबा मिळवता येतो. सतत केलेला अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायाच्या द्वारा या मनावर ताबा मिळवता येतो असं भगवान गीतेमध्ये सांगतात. योग सूत्रामध्ये पातंजलीने सुद्धा असंच सांगितलं, योगस चित्तवृत्ती निरोधा अभ्यासाद्वा ईश्वर प्रणिधानाद्वा, असं पतंजलीने आपल्या योग सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. मनाला ताब्यात घेता येतं. कशा कशाच्या द्वारा ताब्यात घेता येतं? तर अभ्यासाच्या द्वारा ताब्यात घेता येतं. आणि ईश्वर प्रणिधानाद्वा, ईश्वराला शरण गेल्यामुळेही मन ताब्यात येतं. कुठेही मन जाऊ लागले की त्याला देवाच्या पायावर नेऊन घाला, कुठेही जाऊ लागले की त्याला देवाच्या चरणावर नेऊन घाला. इकडं रमणा गेलं तर देवाच्या कथेमध्ये आणून त्या मनाला बसवा, तिकडं कुठं जर रमणा गेलं तर देवाच्या कीर्तनात आणून त्याला बसवा. ते मन हळूहळू इथं रमायला लागतं. पहिल्यांदा रमणा, कीर्तन नको वाटते माणसाला पहिल्यांदा. पण एकदा या कथेची कीर्तनाची गोडी त्या मनाला लागली रे लागली
यया मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके गावीत जाई जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या मनाची एक चांगली गोष्ट आहे. याला जर पुन्हा पुन्हा आपण गोडीचं ठिकाण दाखवत राहिलो, मना इथं गोडी आहे, या ठिकाणी तुला आनंद मिळेल, मना हे तू करत राहा, असं पुन्हा पुन्हा जर त्या मनाला शिकवायला लागलो आपण आणि त्या मनाला जर एकदा तिथली गोडी मिळायला सुरुवात झाली तर ते मन मग ते जागा सोडायला तयार राहत नाही. गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके गावीत जायचे. अशा प्रकारे हळूहळू त्या मनाला ते जीवे न सोडी आईचे लालचावले मन आईशीचे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. एकदा ते मन लालचावलं त्या ठिकाणी, त्याला एकदा त्या विषयाची गोडी लागली रे लागली की मग ते जीव गेला तरी ते मन त्या गोडीला सोडत नाही. परमार्थ पहिल्यांदा नकोसा वाटतो, पण हळूहळू आपण करत राहिलो की मग हे सोडून द्या म्हटलं तरी आपण ते सोडून द्यायला तयार होत नाही. अशा प्रकारे त्या मनाचा स्वभावच असल्यामुळे त्या मनाला शिकवणं गरजेची गोष्ट आहे. शिकवल्याच्या नंतर शिकते ते, पण त्याला रोज रोज शिकवावं लागतं. एकदा शिकवून जमणार त्याला पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतं, तर ते मन हळूहळू शिकायला तयार होतं. आणि त्या मनाला शिकवण्याचा जो प्रकार आहे ना, तो कसं शिकवावं लागतंय तर या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतात की बुवा मी माझ्या मनाला काय शिकवतोय ते अगोदर तुम्हाला सांगतो, आणि मग ते तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला शिकवण्याचा प्रयत्न करा. मग काय शिकवतात तुकाराम महाराज आपल्या मनाला अभंगाच्या पहिल्याच्या फलगट तो संसार तुकाराम महाराज आपल्या मनाला, तर मनाला तुकाराम महाराज म्हणतात की फलकट तो संसार. हे मना, हा जो सर्व संसार आहे ना हा फलकट आहे. फलकट आहे म्हणजे याच्यामध्ये नुसता भूसच भूस आहे, कोंडाच कोंडा आहे, सगळा कचराच कचरा आहे. सार पण महत्वाची एखादी सुद्धा वस्तू या संसारामध्ये पाहायला मिळत नाही. कशामुळे बरं? त्याचं काय कारण आहे तर त्याचं कारण असं आहे, सार कशाला म्हणावं तर
वस्तू सत्य असावी, वस्तू चैतन्य स्वरूप असावी आणि वस्तू आनंद देणारी असावी. सत, चित्त आणि आनंद हे ज्या ठिकाणी असतं त्या वस्तूला सार म्हणावं. जी वस्तू असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे त्याला सार म्हणता येणार नाही, तर त्याला भुसकट म्हणावं लागेल, त्याला कोंडा म्हणावं लागेल, त्याला फलकट म्हणावं लागेल, है की नाही. आणि हा सर्व संसार सगळ्या माणसाला कोणालाही जर विचारलं तुम्हाला सत्य पाहिजे का असत्य पाहिजे, काय पाहिजे गुरुजी? सत्य पाहिजे. कीर्तन सुटल्याच्या नंतर चहा सगळ्यांना पाहिजे आहे, मिळणारच आहे, काळजी नका करू. पण तो चहा नुसता बोलायचा असावा का खरा खरा असावा? खरा खरा असावा. कीर्तन सुटल्याच्या नंतर दक्षिणा मिळणार आहे, ते खऱ्या नोटा असावा का ते लेकराने खेळायच्या नोटा राहा कशा असावा? बारक्या बारक्या नोटा एवढा अगदी 500च्या नोटासारखी नोट आहे. म्हणले एक बंडलच देतो महाराज तुम्हाला. 70,000. किती? 70. 500च्या नोटाचं एक बंडल म्हणल्यावर 50 होती की 70 कशी होती? 50,000. एवढं एक बंडलच तुम्हाला. महाराज काय म्हणे? बापू बंडल नको, खरी असलेली द्या. बंडल कामाचं थोडी द्या चांगली. नाहीतर बरेचसे लोक काय करतात बघा, लंगडी काय बामणार, किडकी सुपारी देवा आणि फाटकी नोट महाराजाला. 60 वर्षाचा देवाला खरी गोष्ट. 25 वर्षाचा, 30 वर्षाचा इकडं. खरं सांगायला ते, खरं सांगायला खरं आहे, बिलकुल खरं आहे. याच्यासाठी एकदा काय 60 झाल्यावर मग त्या आंध्रामध्ये गेलो होतो कीर्तनाला, तेव्हा ते 2 रुपयाच्या नोटा चलू लागल्या बघा. रुपयाच्या, 2 रुपयाच्या मेन कापडा घातलेल्या, तुम्हाला ध्यान असेल कोणाला. मग ते मला तशी नोट दिली 2 रुपयाची तिकडं आंध्रात गेल्यावर. ते माझं म्हणणं ते आधी फाटकी नोट कंडक्टरला देऊन टाका. मग ते वरीच काढून ठेवली होती मी अशी, आणि ती बरोबर कंडक्टरला दिली. कंडक्टरनं बघितलं असं की मला, ओ महाराज ये नोट नहीं चलता. मी म्हणलं क्यों नहीं चलता? हमारे महाराष्ट्र में तो भागता है. मला क्यों नहीं चलता? महाराज के पास भागता है. ते मला तसं नाही महाराज, मला हे नोट बघा ना, मला अर्धा तुकडा 2 रुपयाचा आहे मला, ना अर्धा तुकडा 1 रुपयाचा आहे मला. कोणता म्हणून घेऊ सांगा मला, रुपया म्हणून घेऊ का 2 रुपये? मी म्हणलो वारे वा, देणगी देणारा, दक्षिणा देणारा. अशा प्रकारचं दान देतात माणसं. काय चालवतात? फलकट तो संसार, येथे सार भगवंत. हा सर्व संसार फलकट आहे, कारण असत आहे. सत्य या जगामध्ये काहीही पाहायला मिळणार नाही. सगळं असतच असत सगळ्या जगामध्ये भरलेलं आहे. सत्य काहीच नाही. ज्याला आज आपण सत्य म्हणतो ना, ते उद्या खोटं होणार आहे. एका काळामध्ये किल्ले बांधून ठेवले त्या लोकांनी, करोडो रुपये त्या काळातले खर्च करून किल्ले बांधले. आज मला सांगा, त्या किल्ल्याचं एक पुरातन वस्तू म्हणून, आठवण म्हणून त्या किल्ल्याचा उपयोग आहे. याच्याशिवाय काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. आज आपण जे घर बांधलो ना, एवढाले मजबूत आणि पक्के 100 वर्षाची गॅरंटी घेऊन, पण उद्या आपले पोरं म्हणणार आहेत एवढं घर कशाला? आपणच पाडले ना ते 3-3 हाताचे भिताड घराचे, आपणच पाडले. आपले पोरं म्हणणार एवढं जाड भिताड राहते का? म्हणले कुठं फुटाचं 1.5 फुटाचं भिताड राहते का कुठं? नाही म्हणजे 1-2 इंच भिताड झालं, खूप झालं. आता रेडीमेड घरं निघणार इथून पुढे. कंपनीत ते भिताड तयार होतील आणि घरी आणून फिट करायचे नट बोल्ट.
सुरू झालंय आता ते. आपल्या गावोगाव ते ग्राम स्वच्छता योजनेत आलेले ते हे नेट बोल्टावर फिट करायचे की नाही, अर्ध्या तासात 1 घंट्यात 2 घंट्यात घर तयार. अशा प्रकारचे घर इथून पुढे निघणार. म्हणून लई मजबूत घर बांधायच्या भानगडीत पडू नका. कारण आपले पोर राहू देणार नाहीत ते घर. सोडा तो विषय. मला काय सांगायचंय की जी गोष्ट आज सत्य आहे ती उद्याच्याला सत्य राहीलच असं या संसारामध्ये काहीही आपल्याला पाहायला मिळत नाही. मग सत्य काय आहे तर सत्य एक भगवान परमात्मा आहे. तो त्रिकालाबाधित सत्य आहे. तो जगत निर्मितीच्या अगोदर सत्य होता. जगताच्या काळात तो सत्य आहे. जगत संपल्यावरही तो सत्य तर राहणार आहे. असा तिन्ही काळामध्ये सत्य जर कोणी असेल तर तो देव सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य त्या देवाशिवाय जगामध्ये सत्य नावाची वस्तू नाहीच आहे. महाराज एकदा एका शाळेमध्ये ते तपासणी करणारा अधिकारी आला आणि तो अधिकारी आल्याच्या नंतर एका वर्गामध्ये त्याने प्रवेश केला आणि त्या वर्गाची तपासणी तो करायला लागला. वर्गात त्याने प्रवेश केल्याबरोबर गुरुजी उठून उभे राहिले, विद्यार्थी उठून उभे राहिले. त्या अधिकाऱ्याला बरं वाटलं. म्हणजे वा वा, शाळा तर वर्ग तर खचाखच भरलेला आहे. आणि त्यावेळेस त्या आलेल्या अधिकाऱ्याने त्या शिक्षकांना विचारलं की काय हो गुरुजी, तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी काही विचारलं तर चालेल ना? हा म्हणले विचारा विचारा. बर ठीक आहे म्हणले. अरे पोरो, तुम्हाला कोणाला सांगता येईल का की शिवधनुष्य कोणी मोडलं? म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते रामायणातल्या कथा, महाभारतातल्या कथा शाळेमध्ये शिकायला होत्या बरं का. मलाही लहानपणी ते कविता होती बघा, श्रावण बाळाची कविता. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. किती सुंदर कविता. अक्षरशः ती कविता म्हणता म्हणता डोळ्यामध्ये अश्रू यावेत अशी सुंदर अशा प्रकारची कविता. तर त्या आता बंद झाल्या. कारण काय सरकारचं धोरण आहे, काय विचार आहे त्या सरकारच्या डोक्यात, हे शिक्षण खातेवाले जे मंत्री आहेत त्या मंत्र्याच्या डोक्यात आपल्याला काही त्याचा अंदाज नाही. कारण पहिलं आम्हाला शाळेमध्ये शिकायला गणपतीचं होतं. गणपती आम्हाला तिथं माहिती झाला शाळेमध्ये गेल्याच्या नंतर. 5व्या 6व्या वर्षी आम्हाला गणपती कळाला शाळेत गेल्यावर. हो, पण आता ते गणपती राहिला नाही त्या जाग्यावर. गणपती काढून टाकला. आता त्या जाग्यावर गवताचं आलं. गवताचं आलं. कमळाचं होतं. कमळाचं फूल आम्हाला तिथं कळालं महाराज. पण ते आता कमळ राहिलं नाही तिथं. आता कपाचं झालं. चहा कळाला. चहा त्या कपामुळं पहिल्यांदा शाळेत गेल्यावर. हो, भटजी होता तिथं. पण आता भटजी राहिला नाही. हो, आता कोण? भाकरीतला यज्ञाचा य होता. पण ते ज्ञानेश्वर महाराजांचं ते ज्ञ पासून सुरुवात होणारं दुसरं जगात नावच नसल्यामुळं ज्ञानेश्वराचा कायम आहे अजून. हो, मोठी गंमत आहे. कारण ज्ञ पासून दुसरं नावच कोणतं सुरुवात होईना, पण प्राण्याचंही नाव सुरुवात होईना. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना ठेवावं लागलं. कायम माहिती. कारण त्याला पर्याय अजून सुचलेला नाही. नाहीतर बाकी सगळे आमचे हिंदू धर्माचे प्रतीक काढून टाकण्यात आलेले आहे. हिंदू धर्माचं एकही प्रतीक आपल्याला त्या मूळ अक्षरामध्ये पाहायला मिळत नाही. नाहीतर आमच्या मूळाक्षराची सुरुवात अशी मोठी मजेशीर आहे महाराज. अ पासून सुरुवात होते आणि ज्ञ पर्यंत जाऊन ती समाप्त होते. अ म्हटल्याबरोबर अननसाचं अ म्हणजे अननस नावाचं फळ, त्या फळापासून आमची सुरुवात होते आणि ज्ञानेश्वर महाराजापर्यंत जाऊन त्याचा शेवट होतो. ज्ञानापर्यंत जाऊन त्याचा शेवट होतो.
इंग्रजीच्याही बाराखड्याची मूळ अक्षराची सुरुवात अ पासूनच सुरुवात होते, ए पासूनच सुरुवात होते. ए फॉर ऍपल. ऍपल म्हणजे काय? फळच की. तिथेही फळापासूनच सुरुवात होते. पण इंग्रजीचा शेवट होता होता मात्र झेड फॉर झेब्रा. आता झेब्रा म्हणजे काय सांगा बरं? झेब्रा म्हणजे गाढवातलीची एक जात. ते इंग्रजीचे ते मूळाक्षर आम्हाला फळापासून सुरुवात करतात आणि शेवटी गाढवापर्यंत नेऊन सोडतात. ही ती संस्कृती आणि आमची ही भाषा अशी आहे सुंदर महाराज की फळापासून सुरुवात होते आणि ज्ञानेश्वर महाराजापर्यंत नेऊन पोहोचवते. एवढी सुंदर जगामध्ये संस्कृती कोणती असू शकते जगामध्ये बोला. तर मला काय सांगायचंय की अशा प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये आम्हाला हे धर्माबद्दलच्या देवाबद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. तसंच ते रामायणातल्या गोष्टी महाभारतातल्या गोष्टी शिकायला होत्या त्या काळात. आणि त्या अधिकाऱ्याने विचारलं की बाबा कोणाला सांगता येईल का रे शिवधनुष्य कोण मोडलं ते? एक पोरग उभं राहिलं. ते म्हणलं सर आजच आलो म्हणला मी शाळेत पहिल्यांदा. मी काही रोज शाळेत येणारा विद्यार्थी नाही आणि म्हणून मला तुम्ही काही विचारू नका. म्हणजे बस ते खाली बसलं की दुसरं उभं आहे. त्याला विचारलं बळा म्हणजे तुला माहिती आहे का शिवधनुष्य कोण मोडलं काही नाही? ते म्हणला सर काही मोडतोड शाळेतली हो म्हणला. हे आता उभं टाकलं होतं की नाही त्याच्याशिवाय दुसरं कोणी करीतच नाही म्हणला. ते शाळेत येऊ का न येऊ म्हणला मोडतोड करायचे काम ह्याच्याच हातात म्हणला. त्याला पकडा दुसऱ्याला कोणाला पकडू नका. त्याला तर चक्कर याची वेळ आली त्या अधिकाऱ्याला. बरं म्हणले ठीक आहे बस खाली. तिसऱ्या पोरग उभं टाकलं एक. ते म्हणला सर खरं सांगू काय म्हणला हे शाळेत असलेले हे विद्यार्थी आहेत की नाही म्हणला हे कवाच शाळेत येणारे नव्हत म्हणला. आज तुम्ही येणार हो म्हणून पत्ता लागल्या ना आम्हाला धरून आणलंय म्हणला हे ना आणि बळजबरी आणून शाळेत बसवलंय म्हणला. आम्ही एकही विद्यार्थी नव्हतो शाळेतला. आता मात्र झटकाच यायची वेळ आली त्या माणसाला. मग त्यानं मोर्चा फिरवला त्या शिक्षकाकडं. गुरुजीला विचारलं काय हो गुरुजी तुमच्या शाळेतल्या एकाही विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येईना. एवढंच नाही तर एकही विद्यार्थी शाळेत येणारा नाही शाळेतला नाही. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की मला सर खरं सांगू काय मी पहिल्यांदाच आलो मला शाळेत. मलाही काही विचारू नका म्हणला. माझा भाऊ आहे म्हणला शाळेमध्ये सध्या क्रिकेट मॅच चालू आहे म्हणला. त्याला मॅचची लई आवड आहे म्हणला. आज भारत पाकिस्तानचा मॅच आहे म्हणला. ते बघायला राहिले म्हणला ते घरी. मला काही विचारू नका. मास्तराला त्या अधिकाऱ्याला तर पुन्हा परेशान झाला तो. पुन्हा त्यानं विचारलं बाबा म्हणले आता हे प्रश्न न्यावं कुठं तर हेडमास्टरकडे न्यावं. हेडमास्टरच्या जवळ आले. हेडमास्टरला विचारलं हेडमास्टर साहेब अहो तुमच्या शाळेतले विद्यार्थी खोटे शिक्षक खोटे असं जर तुमच्या शाळेमध्ये असेल तर तुमच्या शाळेचा परवाना आम्ही बंद का करू नये रद्द का करू नये? काय उत्तर आहे तुमच्याकडं? त्यानं सांगितलं सर शांत बसा रागावू नका. त्यानं आपली शीट सोडली. त्या अधिकाऱ्याला बसायला जागा दिली. आपण बाजूला उभा राहिला आणि खिशातून 10,000चं बंडल काढलं त्यानं आणि त्या टेबलवर ठेवलं. ते म्हणला सर माझा भाऊ हेडमास्टर आहे म्हणला आणि माझ्याही भावाला त्याच्यावरच नाद आहे म्हणला क्रिकेटचा. तेही क्रिकेट बघत बसले म्हणला आणि त्याने मला सांगितलंय म्हणला 10,000 गेले तर गेले हरकत नाही. ते अधिकारी जर काही लई तळमळ करू लागला तर हे 10,000 त्याच्या टेबलावर ठेव आणि त्याला राम राम करून घरला ये असं मला सांगितलंय म्हणला. हे काही 10,000 घ्या आणि मला घरला जायची वाट मोकळी करून घ्या. अधिकारी परेशान झाला. त्याला ते 10,000 त्याच संबंध चला घरात त्याची लघुटीच जळत्या घराचा वासाच. ते घेतलं 10,000चं बंडल खिशात घालू लागलं. खिशात घातलं उठून निघालं खुर्चीवरून दरवाजाच्या बाहेर पडलं. जाता जाता म्हणलं राम राम म्हणला सोयरो पुन्हा भेटू नका. बरं झालं म्हणलं आज मी आलो. जर खरा अधिकारी आला असला तर 50,000 घेतल्याशिवाय नव्हता. म्हणजे हा अधिकारी सुद्धा कसा सगळे लबाडच काय कमाल आहे मला. हे त्या शाळेतलीच गोष्ट आहे असं समजू नका. तर हा सर्व संसारही असाच आहे महाराज.
या ठिकाणी हा कीर्तनकार खोटा, ऐकणारे खोटे, गाणारे खोटे. जिला आपण पत्नी म्हणून घरात वागवलो ते पत्नी खोटी आहे. आपण पती म्हणून जे राहायला लागलेलो आहोत हा पती खोटा आहे. कारण मागल्या जन्मामध्ये दुसरीच कोणीतरी पत्नी होते, दुसरंच कोणता तरी पती होता, पुढच्या जन्मामध्ये अजून कोणीतरी राहणार आहे. म्हणून इतकं जास्त भरोसा या गोष्टीवर ठेवून बसायचं नाही. या संसार नगरी या संसार सगळंच्या सगळं अशा प्रकारे खोटच आहे. सगळा बाजार भरलेला आहे. यातलं काहीही खरं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. एका सुंदर श्लोकामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. भ्रमेण त्वं भ्रमेनाहम भ्रमेणोपासको जनाः भ्रमेणेश्वर भावश्च भ्रममूलमिदं जगत. हे संपूर्ण जगत कसं आहे तो भ्रममूल आहे. गुरु आपल्या शिष्याला सांगतात की भ्रमेण त्वं, तुला जे मी शिष्य आहे असं वाटतंय ना, हे भ्रमामुळे वाटत आहे, ही खरी वस्तुस्थिती नाही. आणि मला जे गुरु म्हणून मी वाटतो ना, हाही एक प्रकारचा भ्रमच आहे. भ्रमेणोपासको जनाः, हे उपासना करणारे जे लोक आहेत ना, हे भ्रमाने उपासना करत आहेत. भ्रमेणेश्वर भावश्च, आणि त्या उपासकांच्या समोरचा जो ईश्वर आहे तो सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे. अशा प्रकारचं सर्व जगत भ्रममूलमिदं जगत. संपूर्ण जगत काय आहे? भ्रम मात्र आहे. म्हणून संसार हा असत आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर संसार हा जड आहे. या संसारामध्ये चेतन असं काहीही आपल्याला पाहायला मिळत नाही. संसार माणसं जे जमा करतात ते चेतन वस्तू जमा करतात का जड जमा करतात? जडच जमा करतात. आपण गाडी घरला आणली, जड की चेतन? ते जडच आहे. पंखा घरात बसवला, जडच आहे. कूलर आणलंय, जडच आहे. जमीन विकत घेतली, तेही जडच आहे. घर बांधलंय, तेही जडच आहे. सगळ्या जड वस्तू जमा केल्या आणि ह्या सगळ्या जड वस्तूला आपण चैतन्य समजायला लागलो, याला सत्य समजायला लागलो. हा आपला काय आहे? निव्वळ अज्ञानपणा आहे. निव्वळ अजून थोडीशी खालची भाषा वापरायची ठरलं तर मूर्खपणा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये आनंद नावाची गोष्ट आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. संसारामध्ये आनंद मानायचा असतो का खरंच आनंद असते म्हणलं तर? जी नशिबानं आपल्या पत्नी मिळालेली आहे तिच्या सोबत आयुष्यभर आनंद मानायचा का खरंच आनंद असते? हे लग्न झालेले लोक सांगू शकतात. ज्याचं झालं नाही त्याला वाटायला ह्याच्याशिवाय आनंद नाही, आणि ज्याचं झालंय त्याला वाटायला फसलं गाडा. जे झालंय ते म्हणाले का झालंय, आणि ज्याचं झालं नाही ते म्हणाले का झालं नाही. मी एका ठिकाणी असं वाचलं होतं कुठंतरी की लग्न म्हणजे काय असतं माहिती आहे? हो, बरोबर, जरा ध्यान ठेवा. हे वाक्य ध्यानात ठेवा. लग्न म्हणजे काय असतंय? लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा. त्याचं नाव काय? हे लग्न झाल्यावर कळते, पण हे आधी कळत नाही. त्या आंधळ्या माणसाला इथं हे खांब आहे कवा कळते? आदळल्यावर कळते, डोसक्यात आदळल्यावर. आदळण्याच्या आधी कळणार. नाडी आहे हे कळतंय, पण कधी कळते? पाय गुडघे इतका भरल्यावर कळते त्याला नाडी आहे. तसंच लग्न झाल्यावर कळते आपण मूर्खपणा केला. झालं नसतं तर बरं झालं असतं. तर अशा प्रकारे आनंद हा संसारामध्ये मानण्याची गोष्ट आहे. वस्तुतः आनंद नावाची गोष्ट संसारामध्ये कधी मिळत नाही.
अशा प्रकारचा हा सर्व संसार असत आहे, जड आहे आणि दुःख रूप आहे. आणि म्हणूनच हा सर्व संसार काय आहे? फलकट आहे. आता ठीक आहे बाबा, म्हणजे संसार फलकट आहे, मग या संसारामध्ये सार काही आहे की नाही? सार तुकाराम महाराज म्हणतात की सार एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं नाव आहे भगवंत. येथे सार भगवंत, या ठिकाणी सार भगवंत आहे. कारण भगवंत हा सत्य आहे, भगवंत हा चैतन्य स्वरूप आहे आणि भगवंत हा आनंद स्वरूप आहे. आताच प्रमाण झालं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास, किंवा सच्चिदानंद घोन पंढरीये परिपूर्ण, कर ठेवणी जगन वाटप आहे भक्ताची. तो चैतन्य स्वरूप हे आहे आणि तो आनंद स्वरूप सुद्धा आहे. कारण त्या देवासारखा आनंद जगामध्ये दुसऱ्या कोणाकडेही पाहायला मिळत नाही. कारण तोच आनंद स्वरूप आहे, तोच अद्वय स्वरूप आहे, तोच नित्य स्वरूप आहे. आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तुकाराम महाराज सांगतात, आनंद स्वरूप जर कोणी असेल तर तो आमचा पांडुरंग परमात्मा, तो भगवंत आहे. आनंद ही त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरीकडे पाहायला मिळत नाही. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, असे कितीतरी प्रमाण आपल्याला बघायला मिळतील. तर असा आनंद घन असलेला, चैतन्य स्वरूप असलेला आणि सत स्वरूप असलेला जो परमात्मा आहे, तोच एक सार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीचा जो सर्व संसार आहे
हा सर्व संसार फलकट आहे, आसार आहे, कारण तो जड आहे, दुःखरूप आहे आणि असत स्वरूप आहे. असं हे मी माझ्या मनाला शिकवतोय आणि माझ्या मनाबरोबरच सर्व लोकांनाही हीच गोष्ट मी शिकवतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे आवडते जागवितो मना. ऐसे जागवितो जागवितो मना सरीसे जना सहित. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी माझ्या मनाला जागवतो आणि माझ्या मनाला जागवता जागवता सगळ्या जनालाही जागवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण पाहिलं की मनाचा बदल होणं महत्वाचं असतं, शरीरावरचा बदल होणं काही महत्वाचं नाही. शरीरावरचा बदल होईल न होईल तेवढं महत्वाचं नाही, मनात बदल होणं जास्त महत्वाचं आहे. मनाने वारकरी व्हावं की शरीराने वरून वरून वारकरी व्हावं? मनाने वारकरी व्हावं. नाहीतर आजकाल बरेचसे लोक वरून शरीराने वारकरी होतात पण मन मात्र दुसरीकडेच कुठंतरी असतं. भली मोठी माळ गळ्यामध्ये घालतात, नाकाच्या शेंड्यापासून शेंडीच्या शेंड्यापर्यंत गंध लावतात. काही काही पोरायनं नाव ठेवलं त्याला शेंडा टू शेंडी, एवढा मोठा गंध लावतात. 2-2, 4-4 माळी गळ्यात घालतात, दंडात माळी, मनगटात माळी, कानात ते तुळशीच्या मण्याचेच कुंडल. गंधाचे एवढे पट्टे अंगावर लावलेले राहतात की पटाडा वाघच होय की काय. वरून ऊपर से तो खूप बनी, अंदर की तो राम जाने. अशा प्रकारचा वरून वरून साधू बनला होता रामायणाच्या काळात काळनेमी नावाचा. वरून वरून साधू बनला होता, एवढा ओरिजिनल साधू बनला होता वरून. मारुतीराय सुद्धा भुलून गेले महाराज त्या साधूला. मारुतीरायाने त्याच्याजवळ वेळ आपला खर्च केला, किती महत्वाचा वेळ होता मारुतीरायांच्या समोरचा. तेवढा वेळ त्या मारुतीरायांनी तिथं खर्च केला. त्याच्यानंतर दुसरा एक साधू त्या रामायण काळामध्ये बनला होता, त्याचं नाव रावण. संन्यासाचा वेश धारण केला होता आणि सीतामाईला चोरी करून न्यायला आला होता. वरून तर साधू बनलेला आहे पण मनामधून मात्र परस्त्रीबद्दलची अभिलाषा संपलेली नाही. अशा प्रकारचा तो मन मात्र मळूनच गेलेला आहे आणि वर वरून मात्र असा निर्मळ साधू बनलेला होता. वरी भगवा झाला नामे, 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 वरी भगवा झाला नामे. अंतरी वचन केला गावे, अंतरी वचन केला
वरी भगवा झाला नामे. नामे म्हणजे नाम मात्र, नावाला भगवा झाला वरी. अंतरे वश केला कामे, तया म्हणू नये साधू, जगे विटंबना बाधू. रामायण काळामध्ये असे 2 डुप्लिकेट साधू त्या काळात झाले होते, त्रेतायुगात. कृष्णाच्या काळात बरेच झाले, वाढ झाली त्याच्या. कृष्णाला मारण्याकरता एक बामणाचं रूप घेऊन, साधूचं रूप घेऊन आला होता. त्या राक्षसाचं नाव काय? महाबळ दैत्य. साधूचा वेश, ब्राह्मणाचा वेश धारण केला महाराज. ब्राह्मण म्हटलं की आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, भक्ती ठेवतो आपण त्या ब्राह्मणाबद्दल. ब्राह्मणाला देव म्हणतो आपण. ब्राह्मण म्हणजे या पृथ्वीवरचे देव आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय. एवढा मान त्या ब्राह्मणाला, आणि त्या ब्राह्मणाचा वेश धारण करून आला तो महाबळ दैत्य. हे एक उदाहरण. पुतना मावशी सुद्धा राक्षसीन, पण तिनेही वेश पालटून आली कृष्णाला मारण्याकरता. तिसरं उदाहरण आहे कृष्णाची बहीण असलेली सुभद्रा. त्या सुभद्रेचं हरण करण्याकरता अर्जुनानेही साधूचाच वेश धारण केला होता. तो संन्यासाचा वेश धारण केला आणि सुभद्रेचं हरण केलं. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला कृष्णाच्या काळातही बघायला मिळतात. आताच्या काळामध्ये किती उदाहरणं, असे बोटावर मोजण्या इतके नाहीच महाराज. रगड चालू आहे, रेलचेल चालू आहे असल्याच साधूची. आमच्याकडे बघून हे खरे असतील असं समजूच नका. म्हणजे मला काय सांगायचंय की आमचं मन या परमार्थात रंगलंच नाही. वरवरून शरीर रंगवलंय का मनही रंगलंय. तुकाराम महाराजांनी भगवंताला विनंती केली, वरवरून भगवंत आम्हाला रंगवू नको, तर तुझ्या शुद्ध रंगामध्ये आम्हाला रंगव. असं तू आमच्याबद्दल कर हे पांडुरंगा. तुला जर करायचं असेल तर असं कर. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंगवावे रंगा. शुद्ध रंगामध्ये आम्हाला तू रंगव, असं डुप्लिकेट रंगामध्ये रंगवू नको, असं मी माझ्या मनालाही शिकवतो आणि सगळ्या लोकांना सुद्धा हेच सांगतो. पुन्हा असं लो महाराज म्हणले तो देव सार असेल, सगळं जग आसार असेल, काय आम्हाला घेणं देणं त्या साराशी नासाराशी. तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही. तो देव मिळवणं हे आमच्या जीवनातलं पहिलं कर्तव्य असावं, आणि या फालतू असलेल्या संसाराच्या बाहेर निघणं हेही आमचं पहिलं कर्तव्य असावं. आणि ह्या 2 गोष्टी जर आम्हाला करायच्या असतील तर संसाराबद्दलच्या कामना मनातल्या पहिल्यांदा काढून टाका, आणि देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या देवाचं नामस्मरण करा. अभंगाच्या 3ऱ्या अवघे निरासो निकामा, अवघे निरासो निकामा, अवघे निरासो निकामा, अवघे घ्यावे नाम विठोबाचे, असे 2 साधना महाराजांनी या ठिकाणी सांगितले. काय करायचं
काय करायला पाहिजे आपण तर संसार हा फलकट आहे, त्याचा त्याग व्हायला पाहिजे. तर त्याचा त्याग करण्याकरता काय करायचंय तर अवघे निरसुनी काम, मनातल्या संसार विषयक कामना सर्व त्यांचा निराश करा, त्या सर्व कामना बाजूला सारा. म्हणजे मनातल्या कामना जर संसाराबद्दलच्या संपल्या तर संसार संपला. आता देव मिळवायचा आहे तर त्या देवाबद्दल काय करायचं मिळवण्याकरता तर घ्यावे नाम विठोबाचे, त्या विठोबाचं नामस्मरण करा. बस हाच एक सोपा उपाय, भगवंताच्या नामाच्या द्वारा भगवंताची प्राप्ती, हा सोपा उपाय महाराजांनी या ठिकाणी सांगितला. पण गंमत अशी आहे की माणसं सायास जो करतात, प्रयत्न जे करतात, सर्व प्रकारच्या कामना जे मनामध्ये आणतात ते संसार विषयक आणतात का देवाविषयक आणतात? सगळा सायास माणसं कशाचा करतात? संसाराचा करतात, संसाराचा करतात. रस्त्यात पडलेला आंबाड्याचा पट्टा सुद्धा सोडून देईना, दुसऱ्याच्या घराच्या भोवताल खिळे हुडकी फिरतात. सेंट्रिंगचे खिळे त्या मिस्त्र्याने काढून टाकलेले, खिळे का जमा करायलास? ते मला महाराज 15 रुपये किलो नाही विकतात म्हणलाय. पण हे घर कोणाचं आहे? कोणाचं आहे की आपल्याला काय घेणं? लोकांच्या घराचे खिळे तू का हुडकालास? मला त्यानं तर टाकूनच दिलेले हक्की, मला ते काय येचणार आहे का? मला काय काम नाही, मला आपलं एक बसलं यायचित, आपलं बिड्या काढायला होते म्हणून. अरे पोट्या, दुसऱ्याच्या घराचे खिळे तू यायचित बस. एवढा सायास माणसं संसाराच्या बद्दल करतात. आमचे बाबा एक उदाहरण सांगायचे, तुकाराम महाराज हरसुलकर. एक ते दाढी करायला बसला माणूस एक वारकाच्या समोर, आणि ते नाकाच्या खाली एक केस पांढरा झालेला त्याला दिसला. ते त्या वारकाला म्हणाले ते एक पांढरा केस काढ बघ. वारीक म्हणलं पाटील राहू द्या, काय व्हायला, एक राहिल्यानं काय होतंय, आज एक आहे उद्या 2 होतात, परवाला 4 होतात. बिन पाण्याचा मळा होईल म्हणला, वाढत राहते, खत घालावं लागणार, पाणी घालावं लागणार, काय फरक पडायला, राहू द्या एखादा आगाव राहिला. नाही काढ म्हणालो की तुला. आता पाटलाचा घराला म्हणल्यावर ऐकावं लागलं त्या गरीब माणसाला. त्यानं उरपाट्या वस्त्रात धरला असा नाकाच्या खाली, बरोबर त्या केसाचा नियम धरून, आणि कसं त्याच्या नाकात केस गुळगुळ केला की त्या पाटलाच्या आक्षी म्हणून जे शीख दिली ते ना, बाबा बाबा बाबा, त्याचं नाक खरफूनच गेलं. पांढरं शिपट हाड उघडं झालं त्याच्या नाकात. कशाला सायास करायचा? राहू दे ना, काय फरक पडायला आबा एखादा. पण माणसं संसाराच्या बाबतीत काय करतात? सायास करीसी प्रपंच प्रपंच दिननिसे हरिसे न भजसे पुण्या गुणे. माणसं संसाराच्या बाबतीत खूप मोठा सायास करतात. रात्री 2 वाजता जर 3 फेज लाईट येणार असेल, किती वाजता येते आपल्या इकडे? 10 ला येते. कवा समजा एखाद्या वेळेस 2 वाजता 3 वाजता 3 फेज जर लाईट येणार असेल तर रात्री 3 वाजता माणसं जाऊन दारं धरतात. आणि एखाद्या महाराजाला जर एखाद्या दिवशी 9च्या ऐवजी 9:30 वाजले, कीर्तन ऐकायला जातात. इतका उशीर होते का? धंदा झाला का? त्याला काही पद्धत राहते की नाही? 9:30 वाजले, तिथं 3 वाजता जातात. इथं अर्धा घंटा उशीर झाला तर काय फरक पडतो? पण सगळा सायास माणसं कुठं करतात?
संसाराच्या बाबतीत सगळा सायास करतात महाराज. शंकर महाराज कंधारकर सांगायचे बरं का, जुनी गोष्ट आहे. ते एक लय चिकट माणूस होता, लग्नच करणार गेला. आता घरच्या वाटते म्हणून शंकर महाराजांनी सांगितलेली गोष्ट, लग्नच करणार गेला. त्याला विचारलं, लग्न का करणार झाला, एवढी संपत्ती जळता जळा लग्न का करणार झाला. ते मला महाराज खर्चा वाढते. अरे म्हणजे तुझ्यासारखी जर चिकट बायको मिळाली तर लग्न करायला काय बोल. ते मला माझ्यासारखी चिकट कशी काय मिळते म्हणतात. नाही नाही म्हणजे हाय आमच्या ध्यानात, तुझ्याहून चिकट असेल तरच करायचं, नाही तर करायचीच नाही. ते मला किती चिकट आहे सांगा बरं. ते महाराजांना त्याला विचारलं की तू शंभूड आल्यावर काय करतो, शंभूड आल्यावर काय करतो. शंभूडाचं काय करतात, शिंबूड टाकून नाही नाही म्हणला, एवढी उजळा करणारी आमची पोरगी नाही म्हणला. म्हणजे काय करते तुमची पोरगी शंभूड आल्यावर. आता पुढचं खायला सांगितलं. कुमार कुमार जरा जास्त सांगा काय मी. कारण 10 वर्षाचं कडत आहे. असं तर सोडा, मला काय सांगायचंय की एवढा सायास माणसं संसाराच्या बाबतीत करतात. पण तुकाराम महाराज सांगतात की संसार हा आसार आहे, त्याचा जर त्याग करायचा असेल तर अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. म्हणजे एवढं त्या देवाहून काय बंद आहे, देवच मिळवला पाहिजे अशी जबरदस्ती का. त्याचं उत्तर महाराजाभंगाच्या शेवटी. तू का म्हणे देवा वीण, 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 क्षीण तो मिथ्या ऐसे सागरी तो मना, ऐसे सागरी तो मना,
चरिते चरिते जना सही केला शीन तू मिथ्या ऐसे जागवी तू मना सरीसे जना सहित. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये स्वतःच्या मनाला आणि जनाला काय सांगतात तर बाबा रे देवा वाचून जे जे काही आपण करावं ते तो सर्व शीण आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण देवा वाचून ज्या ज्या काही वस्तू या जगामध्ये आहेत त्या सर्व मिथ्या वस्तू आहेत, खोट्या वस्तू आहेत. आणि खोट्या वस्तू मिळवण्याकरता केलेला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केवळ शीणभाग आपल्या हाती उरत असतो. शेवटी खोटं आपल्या पदरी पडत असतं आणि म्हणून त्या खोट्याने कधी माणसाचं समाधान होत नाही. आणि म्हणून खोटी वस्तू मिळवण्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे तो केवळ शीणभाग आहे. मिथ्या वस्तूबद्दल केलेला प्रयत्न जो आहे तो केवळ शीणभाग आहे. मग सत्य वस्तू मिळवण्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे तोच खऱ्या अर्थाने सारभूत अशा प्रकारचा प्रयत्न आहे, सार्थक ठरणारा प्रयत्न आहे. म्हणून तुका म्हणे देवावीन केला शीन तो मिथ्या ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित. अशा प्रकारे मी माझ्या मनालाही शिकवतो आहे आणि माझ्या मनाबरोबरच सगळ्या जनालाही शिकवतो आहे. अशा प्रकारे एकंदरीत या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराजांनी तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. स्वतःच्या मनालाही केलेला आहे, तुम्हाला आम्हाला सुद्धा केलेला आहे. ज्या उपदेशाच्या द्वारा तुमच्या आमच्या जीवनाची सार्थकता होईल, कल्याण प्राप्त होणार आहे असा हा उपदेश तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचे शब्द म्हणजे अमृतवाणी आहे, वेदवाणी आहे. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजेच 5वा वेद आहे. जसं वेदामध्ये सगळ्या जगाच्या कल्याणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. वेदामध्ये सांगितलं की कोणालाही या जगामध्ये दुःखाची प्राप्ती होऊ नये, सर्वांना आपलं आपलं कल्याण प्राप्त व्हावं. सगळे
लोक सुखी असावेत ही वेदातली प्रार्थना आहे. वेद सगळ्या जगाच्या कल्याणाची कामना करतो. तसंच तुकाराम महाराज सुद्धा सगळ्या जगाची कामना करतात. म्हणून वेद जसे आहेत तसाच तुकाराम महाराजांचा गाथा आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथ्याला 5वा वेद असं म्हटलेलं आहे. वेदामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे वेदाने की आपण मृत्यूकडून अमृताकडे जायचं आहे. मृत्योर्मा अमृतम गमय असतो मा सद्गमय. असत वस्तूकडून सताकडे जायचं आहे. मृत्यूकडून अमृतत्वाकडे जायचं आहे. दुःखरूप असलेल्या जगाकडून आनंदरूप असलेल्या परमात्म्याकडे जायचं आहे. अशा प्रकारचा संदेश जसा वेदाने दिला तशाच प्रकारचा हा संदेश तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला देतात की असताकडून सताकडे असतो मा सद्गमय. म्हणजे असत असलेले हे संपूर्ण जगत, फलकट असलेला हा सर्व संसार, या सर्व संसारामधून आपल्याला सारभूत असलेल्या त्या परमात्म्याकडे जायचं आहे. असद्रूप असलेल्या जगामध्येच गुरफटून नाही पडायचं. संसारामध्ये गुरफटलेले तर सगळेच प्राणी आहेत आणि जर इतर सर्व प्राण्यासारखा आपणही संसार जर करायला लागलो तर त्या इतर प्राण्यामध्ये आणि या माणसामध्ये फरक तो काय राहिला सांगा बरं. कुत्रे मांजरही पोट भरण्यासाठी प्रयत्न करतात. कुत्रे मांजरही लेकरा बाळाची चिंता करतात. कुत्रे मांजरही आपलं एखादं घरटं तयार करतात, घर तयार करतात. चिमण्या पाखरं सुद्धा घर तयार करतात. जन्माला आलेल्या त्या अंड्यातून बाहेर निघालेल्या पाखराला सुद्धा पोटाची चिंता लागते आहे. आणि मग ह्याच जर सगळ्या गोष्टी माणसाच्या जन्माला आलेले ही जर आपण करत असाल तर मग त्यांच्यातून आपल्याला काय फरक आहे सांगा बरं. खादते मोदते नित्यम श्वानक शुकर खरः तेषाम येषाम विशेषकः वृत्तिरेषांतु तैस्तमः. खादते मोदते नित्यम, खातात आनंदी होतात. श्वानक शुकर खरः आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत् पशुभिर्नरानाम. आहार निद्रा भय आणि मैथुन या सर्व गोष्टी जर पशुलाही आहेत आणि माणसालाही आहे. पशुही याच्यापेक्षा पुढे जात नाही आणि माणूसही जर याच्यापेक्षा पुढे नाही गेला तर मग माणसात आणि त्या पशुमध्ये काय फरक आहे. नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात याला शेपूट नाही आणि 4 पाये नाही म्हणून ह्याला पशु म्हणता येणार नाही. तर वृत्तीने माणूस हा सुद्धा काय आहे, पशुच आहे. उच्च नाही पादचारी मनुष्यपरी तरी. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात की बाबा रे, देवा वाचून जो प्रयत्न आपण करतो आहोत तो केवळ शिनभाग आहे. म्हणून देवासाठी प्रयत्न करायचा आहे. जे जे काही करायचंय ना ते देवासाठी करायचं आहे. बापाची आज्ञा पालन करायची, माईची आज्ञा पालन करायची, आई वडिलांची सेवा करायची आहे, तीर्थयात्रा करायची आहे. पत्नीच्या सोबत आपल्याला व्यवहार संसार सगळा निभावून न्यायचा आहे. मुलाबाळांचं संगोपन करायचंय. पण हे सगळं करता करता आम्हाला देवाची सुद्धा प्राप्ती करून घ्यायची आहे. तर देवाची प्राप्ती होणं हा मुख्य उद्देश असावा आणि बाकीच्या ह्या इतर सर्व गोष्टी गौण असाव्यात. आई वडिलांची सेवा देवाच्या प्राप्तीसाठी, पतीची नवऱ्याची सेवा देवाच्या प्राप्तीसाठी, पत्नीचं मुलाबाळांचं संगोपन देवाच्या प्राप्तीसाठी हे कर्तव्य म्हणून करायचंय आणि मुख्य उद्देश आहे देवाची प्राप्ती. हा जर उद्देश आम्ही आमच्या जीवनामध्ये ठरवला तर निश्चितच आमचं जीवन वायाला जाणार नाही. तुकाराम महाराजांचा हा एकच अभंग आमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल. अशा प्रकारचा हा समर्थ अभंग आज आपण त्याचं थोडंफार यथामती यथावकाश चिंतन केलेलं आहे आणि आपल्या वेळेच्या मर्यादेनुसार मला वाटतंय जवळजवळ वेळ पूर्ण होत आलेला आहे. यथामती यथावकाश जे काही मला बोलता आलं, जे सांगता आलं ते या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपण सगळे जुनेच माणसं असल्यामुळे थोडस थट होऊ नये बोललो तुमच्या सगळ्यांच्या समोर. एखादा शब्द जर समजा इकडे तिकडे झाला असेल तर त्याबद्दल आपण सर्व मला क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगून आजची ही सेवा पूर्ण करू. ज्ञानेश्वर